कमी खर्चामध्ये चांगल्या ॲव्हरेज देणारी गाडी म्हणून ती गाडी फेमस होती. 12 लाख गाड्या बुक झाल्याचं रेकॉर्ड आहे. 20 रुपयामध्ये पूर्ण महिना चालायचं. 20 रुपयाचं पेट्रोल टाका, महिनाभर गाडी चालवा. 10 ते 15 वर्ष या गाडीनं जवळजवळ मार्केटमध्ये कब्जा करून ठेवलेला होता. M80 महाराष्ट्रानं पूर्ण भारतालाच काय जगाला दिलेलं एक आधुनिक वरदान. 90s मधली तर लोकांची फॅशन होती किंवा प्रत्येक घराची गरज होती. पण याच्याबद्दलच्या काही गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? वर्ध्यातल्या बजाज कुटुंबानं पुण्यातल्या आपल्या कर्मभूमीत बनवलेले प्रॉडक्ट. आता राहुल बजाज जे आपल्या फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये शिकून आलेले जमनालाल बजाज यांचे नातू, बरोबर, त्यांनी आकुर्डीमध्ये आल्यानंतर स्वतःचं प्रोडक्शन युनिटमध्ये काहीतरी चेंजेस करायला सुरुवात केली. आधीच पण त्यांनी खूप साऱ्या गाड्या बनवलेल्या आहेत ज्या फॉरेन स्टाईलमध्ये होत्या, पण तितक्याशा चालत नव्हत्या. परंतु 1981 साली त्यांनी M50 नावाची गाडी लॉन्च केली. परंतु ती गाडी तितकीशी त्यांना आवडली नव्हती, परंतु त्यांना त्याच्यामध्ये काही ना काही चेंजेस करायची इच्छा होती. म्हणून त्यांनी 1986 साली M80 लॉन्च केली. ग्रामीण भागात चालणारी किंवा कमीत कमी खर्चामध्ये चांगल्या ॲव्हरेज देणारी गाडी म्हणून ती गाडी फेमस होती. बरोबर, या गाडीबद्दल सांगायला गेलं तर पहिल्याच दिवशी M80च्या 12 लाख गाड्या बुक झाल्याचं रेकॉर्ड आहे. आणि असं सांगतात की राजस्थानमध्ये जयपूरमध्ये पोलीस प्रोटेक्शन डीलरशिपकडे मागवण्यात आलेलं होतं की गाडीचं शॉर्टेज होतं म्हणून. त्याचपर्यंत या गाडीबद्दल असं सांगण्यात यायचं की 20 रुपयामध्ये पूर्ण महिना चालायचं. 20 रुपयाचं पेट्रोल टाका, महिनाभर गाडी चालवा, अशी पण याची ख्याती होती. 10 ते 15 वर्ष या गाडीनं जवळजवळ मार्केटमध्ये कब्जा करून ठेवलेला होता. तुमची पण जर M80 बद्दल काय आठवण असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा.